तर मित्रांनो, मिशन नवोदयमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 6 यातील अंकगणिताचे प्रश्न। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राइब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील। तर प्रश्न पहिला आहे, 2 अंकी एकूण विषम संख्या किती? तुम्हाला माहित आहे की 2 अंकी संख्या हे 10 ते 99 पर्यंत, म्हणजे 2 अंकाच्या एकूण संख्या किती आहेत? त्या आहेत 90। बरोबर आहे। 90च्या अर्धे म्हणजे किती झाले? 45। हे झाले समसंख्या आणि 45 झाल्या ह्या विषम संख्या। ठीक आहे। तर मग आपलं उत्तर कोणतं असणार आहे ह्या ठिकाणी? मग आपलं उत्तर असायला पाहिजे सी 45। मित्रांनो, पुढील प्रश्न बघा काय आहे। प्रश्न क्रमांक 42, खालील रेषालेख अभ्यासून 2014 व 2016 साली झालेले एकूण उत्पन्न किती? आपल्याला पाहिजे आहे 2014 मध्ये किती झालेलं आहे, तर 2014 मध्ये आहे 2000। 2016 मध्ये किती झाले? 2500, म्हणजे 2500 अधिक 2000 म्हणजे किती होणार आहे? 4500। मग 4500 आपलं उत्तर कुठं आलेलं आहे? तर 4500 टन तो आपलं आहे उत्तर सी मध्ये, म्हणजे सी इज द राईट आन्सर। ओके मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक आहे 43, सरळ कोन हा काटकोनाचे असतो। सरळ कोन बघा, सरळ कोन कसा असतो? हा झाला आपला सरळ कोन। ओके, हा जो पण तयार झालेला आहे हा आहे सरळ कोन, तो आहे 180 चा, आणि काटकोन असतो, काटकोनाचे माप असते 90 अंशाचा। बरोबर आहे। आणि सरळ कोन किती असतो? सरळ कोनाचे माप असते ते असते 180 चे, म्हणजे काटकोनाच्या किती आहे? दुप्पट आहे। बरोबर आहे। सरळ कोन हा काटकोनाच्या कसं असतो? दुप्पट असतो, म्हणजे उत्तर कोणता आपला बी आलेला आहे ह्या ठिकाणी। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 46, 36 च्या सर्व विभाजकांची बेरीज। 36 चे विभाजक, आता 36 चे विभाजक कसे तयार करणार आपण? 36 चे विभाजक तयार करू। पहिला विभाजक आहे 1 गुणिला 36, दुसरा आहे 2 गुणिला 18, त्याच्यानंतर 3 ची आपल्याला ह्या ठिकाणी कसोट्यांचा वापर करायचा असतो। 3 गुणिला 3 1 3, 3 2 6, 12 3 36, त्याच्यानंतर 6 6 36। ठीक आहे। 4 च्या फाड्यात 4 9 36, 4 9 36। ओके, त्याच्यानंतर 6 गुणिला 6, 6 6 36। आता ह्या ठिकाणी हे सर्व विभाजक तयार झालेले आहेत, यांची आपण आता करून घेऊया बेरीज। बरोबर आहे। 6 2 वेळा घेता येणार नाही। ठीक आहे, 6 एकदाच घेता येईल आपल्याला, कारण की 2 2 6 घेता येणार नाही या ठिकाणी। 6 अधिक 4 10, 11 12 13 14 15 आणि 16, अधिक 8 अधिक 6 14 15 16, 16 अधिक 6 25, 25 चे 5, 5 चे आले 2, 3 2 5 6 7। ठीक आहे, 16 अधिक ह्या ठिकाणी करून घेऊ 75, 6 अधिक 5 11 चा 1, हातचा 1, 7 आणि 8 आणि 1 9, म्हणजे आपली विभाजकांची बेरीज किती आली? 91। आणि 91 कुठं आपलं डी मध्ये आहे, तर डी हा योग्य उत्तर आहे आपला। नंतरचा प्रश्न मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे 45, प्रश्न क्रमांक 45, लहानात लहान 7 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या। लहानात लहान 7 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या वजा करायची आपल्याला। ठीक आहे, मग 7 अंक मोठे की 5 अंक मोठे? 7 अंक मोठे। मग लहान संख्या तयार करायची आहे, म्हणजे 1 च्या नंतर 1 2 3 4 5 6 शून्य द्यायचे, म्हणजे ही झाली संख्या, लहान संख्या तयार झाली। आपल्याला पाहिजे आता मोठी 5 अंकी संख्या, म्हणजे 1 2 3 4 आणि 5, 5 वेळा 9 लिहायचे। आपल्याला वजाबाकी करायची आहे। ठीक आहे, वजा केल्यावर उत्तर येणार आहे 10 तून 9 गेला, किती राहणार आहे? 10 तून 9 गेला ह्या ठिकाणी 1। ठीक आहे, मग 10 तून 10 गेला 0 0 0। ओके, त्याच्यानंतर 10 तून 9 गेला, 10 तून 10 गेले। ठीक आहे, तर कॅरी येणार आहे ना? ओके, त्या ठिकाणी किती येणार आहे? 0 1 9। ठीक आहे, 9 नंतर म्हणजे किती होणार आहे? 9
9 नंतर किती शून्य आहेत? 1 2 3 4 आणि हा 1. ठीक आहे, 9 नंतर 4 शून्य पाहिजे आपल्याला. 9 नंतर 4 शून्य 1 2 3 4 आणि हा 1. बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर हा ए बरोबर आहे. ठीक आहे, किती आहे? 9,01,000. 9,01,000 कुठं आहे? ए मध्ये. ए इज द राईट आन्सर. मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघा काय आहे. 3/1/5 ही संख्या 2/10 यापेक्षा कितीने मोठी आहे? ठीक आहे, कितीने मोठी आहे म्हटलेलं आहे, म्हणजे ही संख्या मोठी आहे कोणत्या संख्येपेक्षा? या संख्येपेक्षा. बरोबर आहे, म्हणजे मोठी किंवा लहान करतो आपण तर काय करतो ह्या ठिकाणी? फरक काढतो. बरोबर आहे, मग यांच्या दोघांचा फरक निघणार आहे. 5 3 15 1 16चे 5 3 15 1 16. ठीक आहे, 16/5 वजा 10 2 20 आणि 1 21. 21/10 चे समान करूया. ठीक आहे, छेद समान केले आपण या ठिकाणी. 16 2 32. 32 छेद किती आले? 10 वजा 21 छेद किती आहेत? 10. ओके, म्हणजे किती होणार आहे या ठिकाणी? यांचं सबट्रॅक्शन करा, वजाबाकी करा, किती येणार आहे? 11/10. ओके, मग 11/10. 11/10 कुठं आहे आपलं? सी मध्ये उत्तर आलेलं आहे. सी इज द राईट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे 216चे मूळ अवयव कोणते आहेत? ठीक आहे, मूळ अवयव पाहिजे आणि ही 27 जी आहे ही संयुक्त संख्या आहे, म्हणजे ही असणार नाही आहे. परंतु आता 3 पैकी कोणता आहे? चला शोध घेऊया आपण. 216 याचे मूळ अवयव काढू. ठीक आहे, बे 1 बे 0 बे 8 16, त्याच्यानंतर बे 5 10 बे 4 8, नंतर बे 2 4, 5 मधून 4 गेले किती राहिले? 1 बे 7 14. ठीक आहे, 3 9 27, त्याच्यानंतर 3 3 9 3 1 3, म्हणजे 2 किती वेळा आले? 1 2 3. 3 वेळा 2 आले, 1 2 3. त्याच्यानंतर 3 किती आले? 1 2 3. 3दा 3 आले, 1 2 3. मग असं उत्तर कुठं आहे? तो आहे डी मध्ये. 1 2 3 1 2 3, म्हणजे हा डी बरोबर आहे. योग्य उत्तर कोणतं आपलं? डी आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा, म्हणजे कोणती बाजू, म्हणजे कोणत्या पर्यायातील दोन्ही बाजू सारख्या आहेत? त्याला सारख्या आहेत म्हटलेलं आहे. पर्याय क्रमांक ए मध्ये आपण घेऊ पहिले. 7 2 14 आणि 1 15. 15/2 बरोबर 15/7. हा पर्याय बरोबर नाही आहे. ठीक आहे, याच्यामध्ये डिनॉमिनेटर हे वेगळे वेगळे आहेत. त्याच्यानंतर 9 2 18 आणि 1 19. बी मध्ये 9 2 18 आणि 1 19. 19/2 म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा पर्याय आहे. 4 3 12 आणि 1 13. 13/3. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी 13/3, म्हणजे हा जो पर्याय हा पर्याय बरोबर आहे. सी इज द राईट आन्सर, कारण दोन्ही बाजूमधले सारखे आहेत. ठीक आहे, सारखे आहेत ते दोन्ही बाजू. तर नंतरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक आहे 49. एका मुलाने 5 रुपये 50 पैसे दराने एक पेन खरेदी केला. एका पेनाची किंमत आहे ही. ठीक आहे, 3 रुपये 25 पैसे या दराने एक पेन्सिल खरेदी केले आणि 1 रुपये 60 पैसे या दराने 4 खोडरबर खरेदी केलेले आहेत. तर त्याची एकूण किती रुपये खरेदी केली त्याने? ठीक आहे, प्रश्न क्रमांक 49. 5 रुपये 50 पैसे झाली पेनाची किंमत. त्याच्यानंतर 3 रुपये 25 पैसे ही झाली एक पेन्सिलची किंमत. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याने 1 रुपया 60 पैसे या दराने 4 खोडरबर खरेदी केले. 4 0 0 6 24 4 हातचे आले 2. 4 1 4 5 6. ठीक आहे, 16 64 होतात. त्याच्यानंतर ही झाली त्याची रबरची पेन. ठीक आहे, खोडरबर 6 रुपये 40 पैसे. ओके, ही झाली रबरची किंमत. 5, त्याच्यानंतर 5 5 4 9 10 11चा 1 हात. ठीक आहे, हातचा 1 6 6 5 11 12 13 14 15. ठीक आहे, 15 रुपये 15 पैसे, म्हणजे उत्तर कुठं आलं? सी. सी इज द राईट आन्सर. ओके, चला नंतरचा प्रश्न घेऊ. मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50.
9.9 अधिक 0.99 प्लस अधिक 0.999 अधिक 99.9, ठीक आहे. या सर्वांची बेरीज किती असणार आहे? तर बेरीज करताना एक गोष्ट लक्षात घ्यायचं, दशांशच्या खाली दशांश चिन्ह द्यायचे म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही. त्याच्यानंतर 0.123 वेळा 9 नंतर आहे 99.119, ठीक आहे. बॅलेन्सिंगसाठी तुम्ही ह्या ठिकाणी क्रॉस देऊ शकता किंवा शून्य देऊ शकता, ठीक आहे. क्रॉस किंवा शून्य द्या, शून्य दिले आपण. ओके, किती आले हे 9. त्याच्यानंतर 9 अधिक 9 18चे 8, हातच्या आला 1. 9 4 36 अधिक 1 35चे 5, 9 4 36, 36 अधिक 1 37, ठीक आहे. 37 या ठिकाणी 3. 9 9 18 19 20 21च्या 1, हातच्या आले 2. 9 10 11 किती आले आपले 111.789, म्हणजे उत्तर कोणता आला आहे? ए मध्ये आला. ए इज द राईट आन्सर. ओके मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. एका व्यापाऱ्याने 400 बल्ब 100 रुपये प्रमाणे खरेदी केले. किती बल्ब आहेत? 400 रुपये 100 रुपये प्रमाणे म्हणजे एका, ठीक आहे. प्रवासादरम्यान 40 बल्ब खराब झाले. किती बल्ब खराब झाले? 40 बल्ब खराब झाले. राहिलेले बल्ब 120 प्रमाणे विक्री केले असता व्यवहारात नफा झाला की तोटा झाला? बरोबर आहे. आता 100 रुपये प्रमाणे या ठिकाणी 400 बल्ब खरेदी केले. तुमच्या काही लक्षात आलं का? 400 बल्बची किंमत 100 रुपये नाही आहे, या ठिकाणी प्रमाणे लिहिलं आहे. म्हणजे एका बल्बची किंमत म्हणजे 400 जे बल्ब आहेत त्यांची किंमत, त्यांची आपल्याला खरेदी किंमत किती होईल? या ठिकाणी त्यांची 400 गुणिला 100 होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे किती झाले हे? 1 2 3 4, 1 2 3 4, म्हणजे 40,000 रुपये जे त्याचे बल्बची किंमत झाली. ओके, 40,000 रुपये किंमत झाली. त्याच्यानंतर 40 बल्ब खराब झाले. ओके, 40 बल्ब त्यांनी खराब झाले त्याचे, म्हणजे किती झाले? 0. आणि 10तून 4 गेले 6, हातचा 1, म्हणजे 360 बल्ब त्याच्याकडे आता उरलेले आहेत. आणि 360ला त्याने विकले. किती प्रमाणे विकले? 360ला विकले त्याने. 360 गुणिला त्याने विकले 120 रुपये प्रमाणे विकले, ठीक आहे. 120 हे झाली त्याची विक्रीची किंमत. ओके, विक्री किंमत झाली. 2 0 ॲज इट इज. ओके, 12 सखम 72चे 2, हातचे आले 7, 12 3 36, 6 6 12 1 13चे 3, हातचा 1, म्हणजे किती झाले ह्या ठिकाणी? 43,200 रुपये झाले. ओके, तर 43,000 40,000 रुपयाला आणले, 43,000 रुपये 200ला विकले, म्हणजे ह्या ठिकाणी 3,200 रुपये 3,200 रुपये झाली त्याचे नफा झालेला आहे. एवढा त्यांचा नफा आहे. तो आहे उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी हा योग्य उत्तर असेल. नंतरचा प्रश्न, 1 ते 20 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आहे? ठीक आहे. 1 ते 20 पर्यंतच्या सर्व समसंख्या 2 अधिक 4 अधिक 6 8 10, त्याच्यानंतर 12 14 16 आणि 18, ठीक आहे. पर्यंतच्या म्हटले, दरम्यानच्या म्हटलेलं नाही आहे या ठिकाणी. बरोबर आहे. या ठिकाणी यांची बेरीज किती येते? 8 अधिक 6 14 15 16 17 18 19 20, ठीक आहे. 20चा 0, हातच्या आला 2, म्हणजे किती झाले? 30. यांची बेरीज किती आहे? 30 आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर एकक स्थानांची बेरीज घेऊन घेऊ आपण ह्या ठिकाणी सर्व, म्हणजे तेवढीच येणार आहे. 8 अधिक 6 14 15 16 17 18 19 20. 20 एकक स्थानांची बेरीज झाली या ठिकाणी, ठीक आहे. 20 हे ह्या ठिकाणी झाली एकक स्थानांची बेरीज, म्हणजे 8 अधिक 6 14 15 16 17 18 19 20. ओके, त्याच्यानंतर दशांश स्थान 10 20 30 40 50 60. ओके, सर्वांची बेरीज किती झाली ह्या ठिकाणी? आता 0 6 अधिक 3 9 10 11 ही झाली, ही 11, म्हणजे उत्तर कोणतं आहे आपलं ह्या ठिकाणी आहे? डी. डी इज द राईट आन्सर. मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53. 120.25 भागिला 5 याला जर आपण भाग दिलं तर भागाकार आपला किती असणार आहे? 120
0.25/5. ओके. तर साधा आपण भागाकार करून घेऊया. जर तुम्हाला येत नसेल असं आडवं भागाकार तर आपण असे ह्या ठिकाणी उभी मांडणी करून करू शकतो. ठीक आहे. 5 दुने 10, किती राहिले 20. ठीक आहे. शून्य खाली आला, 5 चोक 20. नंतर काय करणार, हा डेसिमल जो आहे त्याला आपण वर नेणार. ठीक आहे. म्हणजे 24 पॉईंट. ठीक आहे. 2 खाली आणले आपण. ओके. परंतु 2ला भाग जाणार का आता, नाही. 2ला भाग जात नाही. मग काय करणार आपण, या ठिकाणी 0 देऊ. मग शून्याने देऊ आपण त्याला भाग देऊ. ठीक आहे. 0ने देऊ. किती राहिले 2. ओके. त्याच्यानंतर खाली किती आले, 5 आले. बरोबर आहे. म्हणजे 5 5 25. म्हणजे 24.05. 24.05 कुठं आहे, तो आहे सी मध्ये. सी इज द राईट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 54. 6 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाची परिमिती किती असणार आहे. परिमिती म्हणजे होते सर्व बाजूंची बेरीज. ह्या ठिकाणी लिहिलं आहे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजे काय झालं, या ठिकाणी ज्याची सर्व भुजा सारख्या आहेत. बरोबर आहे. हा झाला समभुज त्रिकोण. म्हणजे 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर. ओके. तर ह्या ठिकाणी होईल 6 गुणिला 3 साइन 3 18. साइन 3 18 सेंटीमीटर. साइन 3 18 सेंटीमीटर होईल. याचं उत्तर तो आहे आपला उत्तर क्रमांक ए, पर्याय क्रमांक ए. मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 55. 55 मध्ये काय सांगितलेलं आहे, काटकोन त्रिकोणाचा एक कोन काटकोन आहे. ठीक आहे. तर इतर 2 कोन कसे असतील. अरे काटकोन त्रिकोण आहे मित्रांनो, हा झाला काटकोन त्रिकोण. ओके. काटकोन त्रिकोणाचा एक कोन हा काटकोन आहे. तर मग हे दोन्ही कोन कोणते असतील, हे असतील लघुकोन. कोणते आहे हे, लघुकोन. उत्तर कोणता आहे आपला, बी. हे असतात दोन्ही लघुकोन असतात. ओके. हा सुद्धा लघुकोन असणार आणि हा सुद्धा लघुकोन असणार. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 56. खूप छान प्रश्न आहे. एक घड्याळ 600 रुपयास विकली आहे. ओके. जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ते घड्याळ 2100 रुपयास विक्री केल्यास होतो. तर घड्याळाची खरेदी किंमत किती. आपण विक्रीची किंमत बदलवू शकतो, खरेदीची किंमत आपण बदलवू शकत नाही. 600 रुपये सुद्धा विक्री आहे आणि 2100 रुपये सुद्धा विक्री किंमत आहे. परंतु जेव्हा तो 600 रुपयाला विकतो तेव्हा काय होतो, तोटा होतो. ठीक आहे. पहिली कंडिशन विक्रीची किंमत. ठीक आहे. विक्रीची किंमत किती आहे, 600 रुपये आहे. ओके. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं, त्याला तोटा होतो. ठीक आहे. तोटा होतो, लॉस होतो त्याला. ओके. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन काय आहे, विक्रीची किंमत किती आहे त्याची, ह्या ठिकाणी 2100 रुपये तो विकतो. ठीक आहे. मग त्याला काय होतो, नफा होतो. नफा म्हणजे काय झाला, त्याला प्रॉफिट होतो. ठीक आहे. मग आता ते प्रॉफिट किती आहे, त्याचा प्रॉफिट आहे लॉसच्या किती आहे, तो दुप्पट नफा. त्याच्या दुप्पट नफा होतो. ठीक आहे. दुप्पट नफा म्हणजे लॉसच्या, म्हणजे ह्या ठिकाणी दुप्पट म्हणजे 2. ठीक आहे. बघा इथं काय आलेलं आहे, P = L × 2. आपल्याला याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. ओके. P म्हणजे काय होते, नफा. ठीक आहे. प्रॉफिट झाला. प्रॉफिट कधी होईल, जेव्हा त्याची खरेदीची किंमत काय असणार आहे, कमी. विक्रीची किंमत त्याची जास्त प्रॉफिटमध्ये. म्हणजे विक्रीची किंमत म्हणजे सेलिंग प्राईज. तर सेलिंग प्राईज मायनस काय करू आपण, कॉस्ट प्राईस करू. तुम्ही विक्री किंमत मायनस खरेदी किंमत सुद्धा लिहू शकता. लॉसच्या कंडिशनमध्ये काय होतो की त्याची खरेदी किंमत पेक्षा विक्रीची किंमत काय असते, कमी असते. विक्रीची किंमत म्हणजे सेलिंग प्राईज. ओके. याला गुणाकार करू आपण 2 ने. ठीक. दुप्पट आहे त्याच्या. ओके. नंतर सेलिंग प्राईज, प्रॉफिटमध्ये सेलिंग प्राईज किती आहे त्याची, 2100. ही बदलणार नाही. कॉस्ट प्राईस डज नॉट चेंज टू CP. हा 2 जो आहे, हा 2 याच्यासाठी पण आहे कारण दोघांसाठी आहे, तो 2 कॉमन आहे. ठीक आहे. मायनस आता कॉस्ट प्राईस किती आहे, कॉस्ट प्राईस आपण लिहूया ह्या ठिकाणी. सेलिंग प्राईस किती आहे ह्या ठिकाणी, तोट्यामध्ये सेलिंग प्राईस आहे 600 रुपये. किती आहेत ह्या ठिकाणी, 600. ओके. हे 600 रुपये आहेत. ओके. चला सध्या आता आपण याला ब्रॅकेटच्या बाहेरच ठेवूया. ओके.
2100 वजा कॉस्ट प्राइस मायनस, ठीक आहे, मायनस कॉस्ट प्राइस इज इक्वल्स टू 2CP, हा दोघांसाठी आहे, वजा साइन दुने 12, साइन दुने 12. ओके, पुढे आता हा CP इकडे घेऊन घेऊ आपण, साइड चेंज साइन चेंज. ओके, त्याच्यानंतर 2100 अधिक वजा बाकी आहे तर बेरीज होणार आहे या ठिकाणी, नंतर 0 0 2 आणि 1 3 3. ओके, 3CP झाले. ओके, कॉस्ट प्राइस किती झालं 3CP. आता आपल्याला काय पाहिजे आहे, कॉस्ट प्राइस पाहिजे, खरेदी किंमत पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, आता खरेदी किंमत पाहिजे आहे. म्हणजे काय होईल 3300 भागीला 3CP, हा गुणाकारामध्ये आहे तर काय होईल भागाकारामध्ये, म्हणजे किती होईल तो 1100 रुपये. ठीक आहे, 1100 रुपये त्याची खरेदी किंमत झाली, तो आहे पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. ठीक आहे, तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे, याची तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, तेव्हा तुम्हाला ते आपोआप त्याच्या तुम्हाला समजून येणार आहे, प्रोसेस समजून येणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 57. काय म्हटलेलं आहे, चौरसाची बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ किती पट होईल, दुप्पट. आता बघा, चौरसाची बाजू एक प्रूफ करून घेऊ आपण ह्या ठिकाणी. असं करू घ्या की ह्या ठिकाणी चौरसाची बाजू आहे 5. ठीक आहे, मग याचं क्षेत्रफळ किती होईल, क्षेत्रफळ होईल बाजू गुणिला बाजू, म्हणजे 5 गुणिला 5 बरोबर 25. ओके, आता याला दुप्पट करूया आपण. ठीक आहे, दुप्पट करूया. दुप्पट केल्यानंतर काय होईल, तो या ठिकाणी दुप्पट केल्यानंतर इथं 10 10 10 10. ठीक आहे, याच्या क्षेत्रफळ किती होईल, मग बाजू गुणिला बाजू बरोबर किती होईल, हा 100. म्हणजे 25च्या किती पट आले, 25ची ही 4 पट झाली, 25ची 4 पट 100, म्हणजे या ठिकाणी होईल चौपट. ए, आपलं उत्तर कोणतं असणार आहे, ए. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, प्रश्न क्रमांक 58. नंतरचा प्रश्न आहे, आकृती दाखवल्याप्रमाणे बागेच्या मधोमध 2 मीटर रुंदीचे उभा व आडवा रस्ता आहे, तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती आहे. तर या ठिकाणी असं समजू आपण की 2 रस्ते आहेत, हा झाला प्रश्न रस्ता क्रमांक 1 आणि हा झाला रस्ता क्रमांक 2. ओके, तर आपण दोन्ही रस्त्याचे क्षेत्रफळ काढून घेऊया. आडवा जो रस्ता आहे हा 1 नंबरचा आहे. ओके 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 ओके, याला 1 नंबर देऊ आपण. तो 1 नंबरचे याचं आपण क्षेत्रफळ काढू. क्षेत्रफळ काय होईल, एकाचं 20 गुणिला 2 किती झाली, ही 40. ओके, त्यानंतर दुसरा क्षेत्रफळ, क्षेत्रफळ दुसरा 15, उभा रस्ता आहे 15 गुणिला 2. ठीक आहे, किती झाले, ही 40 झाले. 15 गुणिला 2 किती झाले, सॉरी 30 झाले. ठीक आहे, क्षेत्रफळ किती आला या ठिकाणी, क्षेत्रफळ आलेलं आहे 4 5 6 7, परंतु हा उत्तर नाही आहे. का बरं उत्तर नाही आहे, कारण की ह्या ठिकाणी 2दा आपण घेतलेला आहे, हा चौपट 2दा आलेला आहे, म्हणजे 2/2चा आपल्याला मायनस करावं लागेल. 2/2चा एकदा मायनस करून घेऊया, कारण 2दा आलेला आहे. तर 2 दुने 4, 4 मायनस करू या ठिकाणी, तर किती येणार आहे आपलं उत्तर, या ठिकाणी येणार आहे 10तून 4 गेले 6, 1 म्हणजे 66, 66 कुठं आहे, बी मध्ये. बी इज द राईट आन्सर. ओके, तर पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 59. कोणाचे माप 40 असेल तर त्याच्या कोटी कोणाचे माप किती असणार आहे. कोटी कोणाचे माप होते ते असतात 90 अंश. ठीक आहे, कोटी कोणाचे माप असते 90 अंश. 90 मधून किती गेले, 40 कमी केले तर किती राहणार आहे या ठिकाणी 50. बरोबर आहे, 40 मध्ये किती मिळवले म्हणजे 90 होणार आहेत 50, म्हणजे आपलं उत्तर कोणतं आलं आहे, सी. सी इज द राईट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 60. काय म्हटलेलं आहे, मुंबईवरून कोल्हापूरला जाणारी बस सरासरी वेगाने 9 तासात प्रवास पूर्ण करते. किती तासामध्ये, 9 तासामध्ये प्रवास पूर्ण करते. जर प्रवास 6 तासात आपल्याला जर पूर्ण करायचा असेल तर वेग कितीने वाढावा लागेल. चला असं एक समजू आपण की तो जो व्यक्ती आहे किंवा ती जी बस आहे ती काय करत आहे,
60 किलोमीटर एक सरासरी वेग घेऊ आपण की 60 किलोमीटर प्रति तासाने ती जात आहे. ओके, का बरं घेतलं? कारण की एका तासामध्ये 60. ठीक आहे, राऊंड फिगरमध्ये. तर एक काम करू आपण, याचं जर आपल्याला अंतर पाहिजे आहे तर अंतर किती होईल हे? तर अंतर होईल वेग गुणिला वेळ. की झाले हे 9654 म्हणजे 540 हे झाले किलोमीटर. ओके, आता हे 540 किलोमीटर काय करायचे आपल्याला? 540 किलोमीटर आपल्याला 6 तासामध्ये पूर्ण करायचे आहेत. ओके, आणि 9 गुणिला 6 केलं तर किती होतं? 9654 होतात. ठीक आहे, आपण काय घेतलं? 60 घेतलं या ठिकाणी. ओके, तर एक काम करू आपण आता, आपल्या अंतर जो आला आहे, आता नवीन जो आपला वेग जो आहे तो वेग किती असणार आहे? तो वेग किती असणार आहे? अंतर भागिला वेळ. हा काय झाला? आपला वेळ झाला. ओके, तर या ठिकाणी होईल तो 90 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे. आधी वेग किती होता? 60 किलोमीटर प्रति तास. आता किती आहे? 90 किलोमीटर. आणि 90 मधून जर आपण 60 कमी केले तर किती होणार आहे? तो होणार आहे 30 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, 30 किलोमीटर प्रति तास एवढा वेग आपल्याला काय करावा लागेल? वाढवावा लागेल. म्हणजे उत्तर कोणतं आहे आपला? सी. सी इज द राईट आन्सर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.